हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणींनो, उजाडलं, पहाट झाली, खाण्यापिण्याची वेळ झाली, दुसरी कामाधंद्याची पण वेळ झाली. तर का मस्त पैकी आता जेवण केलंय मी, दाबून जीवली, जरा बरं वाटलं. रात्री उपाशी नव्हती झोपली. जरा 2 मिनिटं मला सापलावू दे. झालं का नाही दाजी? मी मॅचिंग मी बी दाजी सारख्या रंगाचं आणलंय, आंगड झपलं आणलंय दाजी सारख्या रंगाचं. केलं का नाही मॅचिंग? हा होय, मॅचिंग केलं. मग अशी बायको भेटायला नशीब लागतं. मॅचिंग करायला कळलं का? बरं लाव ना सर. लावते मला कुठं लावते लावला की. केस लय लांब असले. बघू द्या इकडे. मी बी छटा भरच ठेवले ते, मी तरी कुठं किलोवर ठेवलं तेव्हा. माझे तर फार गुरगुडलीत झाले ते. चला भाऊ बहिणीनो, मस्त पैकी तुमच्या पुरताच एकच कप झाला पाहिजे चहा. आखी 5-6 किलो साखर एकट्या दाजीने बसवली तुमच्या. काय सांगावं भाऊ बहिणी, आजची आणि वाळून गेलं या. हा मग बस की, एकट्याला कितीक लागतं या. मस्त पैकी बेत केला आज, झणझणीत सुका बटाटा केला. दाखवती संपला आता. पुरी डबन ती नेलं ना, हो का? दाजीला केला होता मी दाजीच्या डब्यासाठी, पण पुरींनीच नेला डब्याला बटाटा सुका, हो का? एवढा लय झाला तुम्हाला. आणि कालवणीने सुका बटाटा केला होता, आणि इकडं ती उडा की पलीकडलं, आणि ही वांग्याचं कालवण. बटाट्यानं वांग लय फेमस बाया, आमच्या जीवनातलं खाद्य आहे का नाही? इतकी साखर, अहो कमी करा साखर. काय करता नेमकं, हो का भावा बहिणीनो? एकट्याला एवढी साखर असते का? हो का? एकटा माणूस चहा पिणारा आणि एवढी लय साखर, हो का? कसं काय करायचं बाबा? रोज एवढी साखर खातय म्हातार. ऐका, काय बाई अवघड आहे. हो का? आपल्या झाडाच्या पपया आहेत या. कशा येत नादखुळा, निसर्गिक काय काय म्हणते त्याला, नैसर्गिक आहे नादखुळा. नुसतं रवच निघतात त्या पपई मध्ये. एक पपई खाल्ली ना टुमटुमीतच माणूस. आणि जेवण नाही करायचं, ती झाकण टाका. जेवण नाही करायचं. किती वाजले आता? 12:20 झाल्या. दुपारच्या सकाळच्या 12:20 झाल्या. मी तुमच्या दाजीची चेष्टा करत असते या भावा बहिणीनं. लय लोड घेऊ नका, लय मनाव घेऊ नका. दाजी बी घेत नाही मनाव, दाजीला माहित आहे. दाजी मला म्हणतं म्हातारी, मी दाजीला म्हणतं म्हातार. होय, तसं काय आम्ही काय म्हातार नाही झालेलो अजून. 11 वाजले. 11 वाजले? 11 वाजता चहा पित आहे तुमचं दाजी. बघा मग, हाय का नाही नादखुळा? काल शॉपिंग करून आणलेली दाखवायची आमच्या भावा बहिणींना, पण आता पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवीन. आधी दाजीला वाटा लावू द्या. चला, मला बी जम्पर ही शिवायच्यात आहे. आताशी झालं माझं, उराकलं सगळं. हो का? काल आणल्यात गावन म्या. कसं दिसत्यात सांगा? भारी दिसतंय का? जरा येगळं आणल्यात, येगळं
कलर वेगळा एक आणलाय बर का, असलाच पण तांबडा कलर आहे. कसं दिसतंय सांगा. लय दिवस झाले एक एकच गावन बघून तुम्ही बी कटाळा असताल. रोज तीच हाय का नाही. ये तू कटाळा माणसाला रोज एक एकच कपडा अंगाव बघितलं. आता आपल्या व्हिडिओ मध्ये जेव्हा बघल तेव्हा तीच असतं या अंगाव गावन. आता ती लय दिसाचं झाल्यात आहे. आता नवं घालायचं नवं. अजून 2 आणावं मला. होय अजून 2 आणा म्हणजे वेगळं वाट म्हणजे ही होईल. काय म्हणते त्याला वेगळं. आज सकाळ झालं होतं बरं का पावसाचं वातावरण. जिम येत होती. कसा डोंगरन तीन हिरवा झालाय बघितला का. हा आता 2-3 महिना असाच राहील हिरवागार. हो का दिसला का. सरली तिकडं जागा असून सुद्धा मला तिथनं उठावलं म्हणजे किती अवघडची गोष्ट आहे बघितलं का. चला या छान चपाती मस्त पाहिजे खायला. चहा चपाती खायला या भाऊ खावा. काय करती. 11 वाजले. शेळ्या कवा सोडायच्या. असं वय काय केलं टाकळीला. आपण तर लय दिवस झाले गेलेलो टाकळीला. काय घे टाकले म्हणजे काय तर टाकळी मोठी आहे का तालुका मोठा आहे. अहो लय दिवस झालं. जसं दवाखान्यात तिकडचा बंद केला तसं बंदच केली टाकळी. असं म्हणायचं होतं मला की लगेच काय आहे त्या टाकळी. लय अवघडचं काम आहे बाय दाजीचं तुमच्या. ऊन पडायला लागलंय आता. पडेल घडीभर ऊन परत येईल झिम. सकाळी कसली जिम चालू. कामाला जायचंय दाजीला तुमच्या कामावर. काल सुट्टी होता दाजी. होय काय केलं काल घरी राहून. हा खुशाल घरी राहताय कामधंदा सोडून. काय केलं काल घर राहून. जायचं कुठंतरी कामधंदा बघून. हा तो मला येतच होता आम्हाला. कुठे गेला असता सांगायचं ना मला. जायचं जातो इथं म्हणून मी लावलं नसतं होय तुम्हाला. हा होय बघू पुढच्या सुट्टीला होय. कुठं तरी ठिकाण लावून सांगा मला मग मी लावायचं का नाही ठरवे. तर आपलं खरंच मॅचिंग झाली का हो. आहे ना. ती बरमुडाच तेवढा वेगळा घालावं तुम्ही. ते बरमुडाच बघू वाटत नाही मला.
काल लय उशीर झाला भाऊ बहिणीनं, तालुक्याला गेलो, पाऊस येत होता झिमझिम, हिंडून हिंडून हातपाय हो का अजून सुद्धा ठणकत्यात. आणि काल माझी शॉपिंग झाली ना मरणाची. वय दाजीला पिशव्यात उचलं ना इतकी शॉपिंग केली मी काल. दाजीला पिशव्यात उचलं ना त्या बळद दाजीने पिशवी उचलली तुमच्या. काय सांगायचं. तालुक्याला गेलं म्हणजे टायमिंग नाही. ही होत टायमिंग नाही म्हणजे किती वाजता मागले ते सांगतात. हा म्हणजे उशीर होतो. तालुका लांब आहे, 20 किलोमीटर अंतरावर जायचं, 20-30 किलोमीटर. होय. आणि मग एका गावाला गेल्यावानी हाईन का नाही. माझं डोळंच गुंगाय का म्हणून लागलं असते, झोपच लागली. हा झोप लागली. इतके एरवाळी आताशी लोक उठल्यात झोपीत, मी बी उठली. मला हो का असं डोळ्यावर गुंगी आल्यावर होतंय. जम्पर शिवायचं ते मला. चला भाऊ बहिणीनो, आता हो का पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवीन शॉपिंग. आता काय आहे, आता मिशनीवर काम करायचंय मला. बरंच लय इन्कम केलेले मिशनी घालवून आले काल. होय तेवढे बरंच कामावर. हा ना, गेल्यावर लय टेन्शन येतं भाऊ बहिणीनं घालावल्यावर. काय सांगायचं जीवाला. आपण माझ्या जीवाला घेऊ का नको मग. मी काय मग जीवाला घेते पण लेत नेसतच नाही. काय सांगायचं. नाही लिहायचंय नेसायचंय आता मला. आणि कुठं जाणं येणं नसतंय माझं म्हणून लेत नेसत नाही. आता काय घरी नेसू का चांगल्या चांगल्या नव्या नव्या साड्यांची. हा वय वय काय म्हणते मी. आणि काय करू नेसून हिंडू का इथं नुसते मोकळ्यात. हा कुठं जायचं यायचं जायचं असल्यावर ठीक आहे जीवाला. आता म्हणलं नवं लुगडं नेसून नेन तुम्हाला डोंगराला येडेव काढेन एखादा टाकी. पण आता तुम्हाला सवड नाही टाईम नाही. अशी अशी मुरडत मुरडत काय म्हणते. होय चला भाऊ बहिणींनो, बाय करते सगळ्यांना. पुढच्या व्हिडिओ मध्ये शॉपिंग बघायची कुणा कुणाला आतुरता आहे सांगा. काय काय आणलं असेल तुमच्या पूनम ताईनी नक्की ओळखतात भाऊ बहीण. काय 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 आणलं असेल नक्की जी भाऊ बहीण ओळखतील ना. बघू कोण कोण ओळखतंय. काय काय आणलंय काल शॉपिंग मध्ये. आणि कुणा कुणाला शॉपिंग बघायची आतुरता आहे त्यांनी बी कमेंट करून सांगा. होय मस्त शॉपिंग केली मी काल. आणि काय काय शॉपिंग केली ती बी दाखव. हे तुमचं काय शॉपिंग मग हे तुम्हालाच ती शॉपिंग शॉपिंग. भावा बहिणीनो आंगड कसं दिसतंय सांगा. ये माझं आंगड कसं दिसतंय हे सांगा. तुम्हाला कोण बघत. आपली माणसं कशी दिसते बघा. ती मुद्दाम करताय बर का दाजी. तुमचा लय चाबर फंदा आहे. सारपतपणा काय जातं. चला भाऊ बहिणीनो बाय बाय करते सगळ्याला.